ईश्वर का देश माने जाने वाला केरल राज्य अपनी कई विशेषताओं जैसे नारियल, मसालों, नदियों, झीलों, आयुर्वेद आदि के लिए जाना जाता है। ये प्रांत एक जमाने में देश के अनाज का भंडार हुआ करता था, परंतु आज ये सिर्फ एक उपभोक्ता प्रधान राज्य के रूप में परिवर्तित हो गया है। आज चावल, सब्जी जैसे हमारी प्रमुख खाद्य सामग्रियों को भी यहाँ दूसरे राज्यों से आयात किया जा रहा है। क्षितिज पार तक चमकते हरे भरे खेत, नारियलों से भरपूर नारियल के पेड़, सब अतीत की स्मृति जैसे लगते हैं। खेती को घाटे का सौदा बताकर हम कृषि क्षेत्र को बिल्कुल अनदेखा कर रहे हैं। यही कारण है कि आज खेती में किसी की दिलचस्पी नहीं है, परंतु सच्चे मन से और नई तकनीकों के उपयोग करके कोई भी आज कृषि को लाभकारी बना सकता है। मिश्रित खेती, फसलों की देखभाल, रोग तथा कीटों का नियंत्रण आदि के वैज्ञानिक तरीके अपनाकर हम कृषि के क्षेत्र में चमत्कार पैदा कर सकते हैं। मिश्रित कृषि के द्वारा सफलता हासिल करने वाले जॉर्ज थॉमस पनक्कवयल नामक किसान से परिचय प्राप्त करें। ये प्रगतिशील किसान कोझिकोड जिला के कूरचुंड के निवासी हैं। उनकी आयु लगभग 64 वर्ष है। किसान परिवार में जन्मे जॉर्ज ने हाई स्कूल की शिक्षा को छोड़कर 18 वर्ष की आयु में ही खेती करना प्रारंभ किया। उन्होंने पंदिरिक्करा में अपनी पुश्तैनी जमीन में खेती का शुभारंभ किया और 30 साल बाद कूरचुंड ग्राम में 4.5 एकड़ जमीन खरीदकर नारियल, सुपारी, जायफल, काली मिर्च आदि की खेती प्रारंभ कर दी। जॉर्ज ने भी अन्य किसानों की तरह परंपरागत कृषि पद्धति का ही अनुसरण किया। बाजार के उतार चढ़ाव का प्रभाव उनकी आमदनी पर भी पड़ता था। पेरुवन्नामुझी स्थित कृषि विज्ञान केंद्र के जॉर्ज के संपर्क से आने से उन जैसे साधारण किसान का जीवन ही बदल गया। आज जॉर्ज अनेक पुरस्कारों से सम्मानित एक प्रगतिशील किसान हैं। കൃഷി തുടങ്ങിയത് ഞങ്ങൾ പാരമ്പര്യമായിട്ട് തന്നെ കാർഷിക കുടുംബത്തിൽപ്പെട്ടവരാണ്. 10-20 വയസ്സ് മുതൽ കൃഷിയിലേക്ക് വന്ന. ആദ്യകാലത്ത് ഞാനിവിടെയല്ലായിരുന്നു, പിന്നെ പന്തിരിക്കര എന്ന് പറയുന്ന സ്ഥലത്തായിരുന്നു. അവിടെ ഏതാണ്ട് കൂടുതലായിട്ടുള്ള നെൽകൃഷിയാണ്. 3 ഏക്കർ നെല്ല്, പിന്നെ ഒരു 5 ഏക്കർ തെങ്ങും കവുങ്ങ്, കൊക്കോ അങ്ങനെയുള്ള കൃഷികൾ ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നു. അപ്പോൾ അവിടുന്ന് ഞാൻ ഇവിടെ ഈ സ്ഥലം വാങ്ങി, ഇതൊരു 3 ഏക്കർ സ്ഥലമുണ്ട്, സ്ഥലം വാങ്ങി കൃഷി ചെയ്തു. അപ്പോൾ ആദ്യം തന്നെ തുടക്കത്തിൽ ഇവിടെ കുരുമുളക് വള്ളി ധാരാളം ഉണ്ടായിരുന്നു. കുരുമുളകായിരുന്നു ആദ്യമായിട്ട് കൃഷി. അത് കുറേ കാലം കഴിഞ്ഞപ്പോൾ, ഒരു 5-6 വർഷം കഴിഞ്ഞപ്പോൾ ധൃതപാട്ടം പിടിച്ച് നശിച്ചുപോയി. ഒരെണ്ണം പോലും ഇല്ലാതെ നശിച്ചുപോയി. പിന്നെ ഊന്നൽ കൊടുത്തത് തെങ്ങിനാണ്. അന്ന് തേങ്ങയ്ക്ക് വിലയുണ്ട്. പിന്നെ തേങ്ങയ്ക്ക് വില കുറഞ്ഞു, റബ്ബറിന് വില കൂടി കഴിഞ്ഞപ്പോഴത്തേക്കും റബ്ബർ കൃഷി ആരംഭിച്ചു. ഒരു 10-200 റബ്ബർ വെച്ചു. പിന്നെ കൊക്കോ കൃഷി ചെയ്തിട്ടുണ്ടായിരുന്നു. 10-500 കൊക്കോ ഉണ്ടായിരുന്നു. ആ കൊക്കോ അന്ന് 7 രൂപ വിലയുണ്ടായിരുന്നുള്ളൂ. വില കുറഞ്ഞതിൻ്റെ പേരിലും പിന്നെ അന്ന് കൂടുതൽ ചീച്ചിൽ രോഗം പിടിച്ച്, മഴക്കാല രോഗങ്ങൾ പിടിച്ച് നശിച്ചുപോയി. പിന്നെ അണ്ണാൻ്റെ ശല്യം, എലി മുതലായ കാട്ടുമൃഗങ്ങളുടെ ശല്യം എല്ലാം വന്നു കഴിഞ്ഞു. അത് വെട്ടി നശിപ്പിച്ച് കളഞ്ഞു. सन 2007 में पेरुवन्नामुझी कृषि विज्ञान केंद्र में आयोजित मशरूम कृषि प्रशिक्षण ने जॉर्ज की जिंदगी को ही बदल दिया। कृषि विज्ञान केंद्र की सहायता से उन्होंने 1 लाख रुपए खर्च करके एक मशरूम यूनिट का प्रारंभ किया। उन्होंने तमिलनाडु के कृषि विश्वविद्यालय द्वारा तैयार की गई CO1 नाम की सीपी को मशरूम की खेती के लिए चुना। उन्होंने मशरूम की उपज के लिए फूस को ही माध्यम के रूप में उपयोग किया। इस खेती के सामान्य कार्य जैसे फूस से धुलाई, थैली भरना, बीज बुआई, भाप को क्रमबद्ध करने तथा जल छिड़काव करने में उनके परिवार के अन्य सदस्यों ने सहायता की। आज उन्हें 750 ग्राम मशरूम प्रति इकाई प्राप्त होती हैं। 150 रुपए प्रति किलो के हिसाब से वो बाजार में मशरूम को बेचते हैं। जॉर्ज के अनुसार मशरूम की खेती बड़ी लाभदायक है। इससे उन्हें 20,000 रुपए प्रति वर्ष की आमदनी प्राप्त होती है। इसके बाद जॉर्ज अदरक और हल्दी की खेती की ओर आकर्षित हुए और उन्होंने
भारतीय मसाला अनुसंधान संस्थान से 5 किलो प्रभा प्रजाति की हल्दी और वरदा प्रजाति के अदरक को बीज के रूप में खरीदा। उन्होंने IISR तथा कृषि विज्ञान केंद्र के वैज्ञानिकों द्वारा निर्देशित पूर्णतः वैज्ञानिक खेती पद्धतियों को अपनाया। अच्छी उपज की प्राप्ति का ये एक प्रमुख कारण बना। कृषि विज्ञान केंद्र के साझा बीज उत्पादन पद्धति की योजना के अंतर्गत सन 2010 में 1000 किलो हल्दी और 500 किलो अदरक उन्होंने अन्य किसानों को बीज के रूप में दे दिया। इस वर्ष केवल 15 सेंट जमीन से वो 500 किलो हल्दी और 400 किलो अदरक की उपज प्राप्त करने में सफल हो गए। 2009 IISR നിന്ന് പ്രഭ എന്നൊരു മഞ്ഞളും വരദ എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ 5 കിലോ വെച്ചേ വാങ്ങിയിട്ടുള്ളൂ രണ്ടും. അതൊരു 4-5 കള്ളിയിലേക്ക് ഉണ്ടായിരുന്നു. അത് നല്ല ഈൽഡ് കിട്ടി. അത് വെച്ച് 2010 കൃഷി ചെയ്തിട്ട് ആ അവസരത്തിലാണ് 40 കിൻഡലോളം മഞ്ഞൾ, പച്ചമഞ്ഞളും ഒരു 5 കിൻഡലോളം വരദ ഇഞ്ചിയും കിട്ടിയത്. അത് മുഴുവൻ KVKയിൽ തന്നെ കൊണ്ടുവച്ച് സപ്ലൈ ചെയ്യാതെ ആളുകൾക്ക് വിത്തായിട്ട് തന്നെ സപ്ലൈ ചെയ്യാതെ അപ്പോൾ അതിന് നല്ല വിലയും കിട്ടി. അപ്പോൾ ഈ വർഷം നന്നായിട്ട് ഞാൻ ചെയ്തിട്ടുണ്ട്. കുഴപ്പമില്ലാത്ത രീതിയിൽ പോകുന്നുണ്ട്. जॉर्ज परंपरागत काली मिर्च उत्पादक थे। वे देसी प्रजातियों की खेती कर रहे थे, लेकिन म्लानी रोग के कारण काली मिर्च के पौधे मुरझा रहे थे। उन्होंने सन 2004 में IISR द्वारा विकसित उच्च उपज वाली काली मिर्च की प्रजातियां जैसे श्रीकरा, शुभकरा, पंचमी, पौर्णमी आदि के लगभग 300 पौधों का रोपण किया तथा पौधे लगाने के लिए तीसरे वर्ष से ही उपज प्राप्त करना आरंभ कर दिया। इस साल वो लगभग 75,000 रुपये मूल्य के 200 किलो काली मिर्च की पैदावार करने में सफल हुए। इन सब के अतिरिक्त नारियल, सुपारी, जायफल, रबड़, टैपियोका और अन्य कंदमूल फसलें आदि की खेती भी वो कर रहे हैं। काली मिर्च, कोको, जायफल और लौंग की रोपण सामग्री तैयार करने के लिए उन्होंने एक छोटा सा बीजोद्यान भी शुरू किया है। किसानों को कम दामों में गुण संपन्न पौधे उपलब्ध कराना ही उनका प्रमुख लक्ष्य है। इनके अलावा अच्छे एवं भिन्न भिन्न प्रकार के फूलों का एक संग्रह भी उनके पास है। इसमें कोई दो राय नहीं कि जॉर्ज का बीजोद्यान हर किसी को सुखद अनुभूति प्रदान करने वाला है। Farmers who are attending training at KVK to visit his plot, pepper plot, and realize that how the high yielding varieties are performing comparing to the local varieties. And for this we are combining with the ATMA program of the Department of Agriculture. And I think during the last year more than 300 farmers have visited his plot for understanding the superiority of the new high yielding varieties of pepper from IISR. 60 साल की आयु होने पर भी जॉर्ज आज भी अनेक प्रकार के प्रयोग करते रहते हैं। यही कारण है कि कृषि विज्ञान केंद्र की सहायता से उन्होंने संरक्षित सब्जी की खेती भी प्रारंभ की है। शीतकालीन सब्जियां जैसे बंद गोभी, फूल गोभी, बैंगन, साग, सेम, चिंचिड़ा, करेला, टमाटर, मिर्च आदि की भी पैदावार उनके फार्म में होती है। ഈ സ്ഥലത്ത് കുരുമുളക് കൂടാണ്ട് തെങ്ങ്, കവുങ്ങ്, പിന്നെ ജാതി, പച്ചക്കറി കൃഷി ചെയ്യുന്നുണ്ട്, ഇഞ്ചി, മഞ്ഞൾ, ഏതെല്ലാം രീതിയിൽ കൃഷിയുണ്ടോ അതെല്ലാം ഞങ്ങൾ ചെയ്യുന്നുണ്ട്. പച്ചക്കറി കൃഷി എന്ന് വെച്ചാൽ ഷെഡ് കെട്ടിയിട്ട് ഇപ്പോൾ ഒരു പുതിയ രീതിയിൽ ഞങ്ങൾ ചെയ്യുന്നുണ്ട്. ഈ മഴക്കാലത്ത് ചെയ്യാൻ വേണ്ടിയിട്ട് വെള്ള സിൽക്ക് പോളിയും കൊണ്ട് 100 സ്ക്വയർ മീറ്റർ സ്ഥലത്ത് ഷെഡ് കെട്ടിയിട്ട് അതിൻ്റെ ഉള്ളിൽ ചാക്കിൽ ചകിരിച്ചോറ്, മണ്ണ്, പിന്നെ ചാണകപ്പൊടി എല്ലാം അവിടെ മിക്സ് ചെയ്തിട്ട് വെച്ചിട്ട് പുതിയ ആധുനിക രീതിയിലുള്ള കൃഷികൾ ചെയ്ത് ആരംഭിച്ചുകൊണ്ട് ഈ വർഷം അതിപ്പോൾ ആൾക്കാർ വന്ന് കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. പല ആളുകൾ ഇവിടെ വന്ന് ചോദിക്കും ഞങ്ങൾക്ക് സ്ഥലമില്ല ചെയ്യാൻ, 5 സെൻറ്റ് സ്ഥലം 10 സെൻറ്റ് സ്ഥലമുള്ള ഒരു വീടും വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ വേറെ സ്ഥലമില്ല, ഞങ്ങൾ ഇഞ്ചി അവിടെ ചെയ്യാൻ ഇടന്ന് ചോദിക്കും. അപ്പോൾ ഞാൻ പറയും ഇങ്ങനെ ചാക്കിൽ പ്രോട്ടീൻ മിശ്രിതം ഉണ്ടാക്കിയിട്ട് ചകിരിച്ചോറും മണ്ണും ചാണകപ്പൊടിയും കൂടെ മിക്സ് ചെയ്തിട്ട് ഇങ്ങനെ വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ നല്ല വിളവ് കിട്ടും, കേടുകൾ ഉണ്ടാകില്ല. അപ്പോൾ ഞാനൊരു 10-30 ചാക്കിൽ തന്നെ വെച്ചിട്ടുണ്ട്. അത് ആളുകൾ വരുന്നവരെ കാണിച്ചു കൊടുക്കാൻ വേണ്ടിയിട്ട്. അത് ഇഞ്ചിയും മഞ്ഞളും ഈ പച്ചക്കറിയെല്ലാം അതിൽ തന്നെ ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പോൾ അത് ടെറസിൻ്റെ മുകളിലാണെങ്കിലും അങ്ങനെ ചെയ്താൽ ഇഞ്ചിയോ മഞ്ഞളോ പച്ചക്കറിയോ വെച്ച് കൃഷി ചെയ്ത് വിജയിപ്പിക്കൊണ്ടുവരാൻ പറ്റും. जॉर्ज के अनुसार कृषि अच्छी कमाई वाला एक इज्जतदार कार्य है।
बहुफसलीय कृषि एक कला है तो जॉर्ज उसके एक माहिर कलाकार हैं। उन्होंने अपनी जमीन का 1 इंच भी बेकार नहीं छोड़ा। मसाले की फसल से लेकर औषधीय पौधों तक, सब्जी से लेकर बागान फसल तक, कंदमूल की फसलों से लेकर फूलों तक सभी की खेती उनकी जमीन पर होती रहती है। ये बात भी जॉर्ज पनक्कवयल अच्छी तरह जानते हैं कि केवल कृषि से ही नहीं, मूल्य वृद्धि उत्पादन द्वारा भी अच्छी आमदनी प्राप्त की जा सकती है। यही कारण है कि कुकुरमुत्ते के उत्पादन के साथ साथ उसका मूल्य वर्धित रूप जैसे अचार भी वो बनाकर बेचते हैं। अन्य गुणों युक्त सब्जी के बीजों का उत्पादन करके उनका वितरण भी जॉर्ज करते हैं। हल्दी के चूर्ण की बढ़ती मांग को देखते हुए जॉर्ज अपने हल्दी उपज का एक हिस्सा उसका चूर्ण बनाकर बेचने के लिए उपयोग करते हैं। जॉर्ज की कड़ी मेहनत और सफलता के लिए उन्हें अभी तक कई पुरस्कार प्राप्त हुए हैं। सन 2009 में कृषि मंत्रालय द्वारा प्रकाशित उम्मीद के उपजकार पुस्तक में स्थान पाने वाले केरल राज्य के 4 कृषकों में से वे एक हैं। नवीन और वैज्ञानिक कृषि विधियों द्वारा बहुफसलीय कृषि जॉर्ज की इस सफलता में सहायक बनी। आज उन्हें प्रति वर्ष 2 लाख रुपए से अधिक की आमदनी मिलती है। कृषि विज्ञान केंद्र की सहायता से जॉर्ज का जीवन ही बदल गया है। कृषि से उन्हें अच्छी आमदनी प्राप्त हो रही है। बच्चों को अच्छी शिक्षा दिलाने में भी कामयाब रहे हैं। आज जॉर्ज बहुत खुश हैं। आत्मसंतुष्ट होकर उम्मीद के ये उपजकार आगे बढ़ रहे हैं, कृषि के द्वारा हासिल नए जीवन के साथ।